हाय हॅलो नमस्कार। आपल्या चॅनलवरच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। उन्हाळा सुरू झाला की पापड कुरडया तसेच उपवासाचे पदार्थ करायला घराघरामध्ये सुरुवात होते। बऱ्याचदा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या बनवल्या जातात, पण आज आपण ज्योती सिंपल रेसिपीमध्ये भगरेच्या म्हणजेच वऱ्याच्या तांदळाच्या चकल्या बनवणार आहोत। बऱ्याच जणांना शाबूस तांदूळ खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो, त्यामुळेच आज आपण शाबूस तांदूळच्या ऐवजी भगरीच्या म्हणजेच वऱ्याच्या तांदळाच्या चकल्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत। या चकल्या बनवायला एकदम सोप्या आहेत। ही चकली तुम्ही उपवासालाच नाही तर मधल्या वेळेत भूक लागल्यावर सुद्धा खाऊ शकता। लहान मुलांना बाहेरील पॅक फूड देण्याऐवजी तुम्ही ह्या चकल्या तळून देऊ शकता। मुलं सुद्धा खूप आवडीने या चकल्या खातात। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। भगरीच्या चकल्या बनवण्यासाठी आधी आपण भगर शिजवून घेऊयात। भगर शिजवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये 1 किलो भगर घेतली आहे। आता ही भगर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात। यामध्ये आता भगर शिजेल इतपत पाणी घालूयात आणि ही भगर छान मऊ शिजवून घेऊयात। तुम्ही बघू शकता भगर किती छान शिजली गेली आहे। भगर एकदम मऊ शिजली गेली आहे। आता आपण चकल्या बनवायला सुरुवात करूयात। चकल्या बनवण्यासाठी मी इथे 2 मोठ्या साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत। या चकल्या बनवण्यासाठी बटाट्याचे प्रमाण खूप कमी वापरले जाते। यामध्ये भिजवलेला शाबूस तांदूळ घालूयात। मी इथे 250 ग्रॅम शाबूस तांदूळ काल रात्री भिजत घातला होता। मॅशरच्या साहाय्याने बटाटा आणि शाबूस तांदूळ छान एकजीव करून घेऊयात। मी इथे 1 किलो भगरीसाठी 250 ग्रॅम म्हणजेच पावशर शाबूस तांदूळ आणि पावशरच बटाटे वापरले आहेत। भगर आणि शाबूस तांदूळ छान एकजीव झाले आहे। बटाटा आणि शाबूस तांदूळ छान एकजीव झाला आहे। यामध्ये आता आपण शिजवलेली भगर घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घालूयात। मिरची पावडरचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि हे छान आता मिक्स करून घेऊयात। चकलीसाठी लागणारे पीठ तयार झाले आहे। आता आपण या पिठाच्या चकल्या तयार करून घेऊयात। त्यासाठी अशा पद्धतीने शेवग्यामध्ये हे पीठ घालूयात आणि आता याच्या छान चकल्या करून घेऊयात। तुम्ही बघू शकता चकल्या किती छान पद्धतीने होत आहेत। चकल्यांचा आकार सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। बऱ्याचदा चकल्यांचे पीठ जर पातळ झाले तर त्याचा आकार व्यवस्थित येत नाही, त्यामुळेच आपण यामध्ये थोड्याशा प्रमाणात शाबूस तांदूळ वापरला आहे। या चकल्या 2 ते 3 दिवस उन्हामध्ये छान सुकवून घेऊयात। चकल्या छान सुकवून झाल्या आहेत। आता आपण चकल्या तळून सुद्धा बघूयात। तुम्ही बघू शकता चकली किती छान फुगली आहे। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर ही रेसिपी नक्की शेअर करा। तुम्हाला जर आपल्या सर्व रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।